रयत शिक्षण संस्थेचे क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय भवानीनगर आज 24 डिसेंबर आज या ठिकाणी आपण साने गुरुजी यांची जयंती साजरी करत आहोत आणि या जयंतीचा कार्यक्रम वर्ग 7वी अ ब च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी इतका सुंदर छान आणि व्यवस्थित साजरा केला आहे की मला गुरुकुलचा वर्ग शिक्षक असून सुद्धा म्हणावं वाटतं की गुरुकुलच्या वर्गाला लाजवेल असा अतिशय सुंदर कार्यक्रम या वर्गाने साजरा केला आहे। सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करेल की एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करूया। विद्यालयाचे प्राचार्य श्री पवार सर, पर्यवेक्षक श्री पाटील सर, गुरुकुल प्रमुख श्री नलवडे सर, वरिष्ठ शिक्षक पाटोळे सर, सौ पाटील मॅडम आणि तसेच सर्व माझे वरिष्ठ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आज आपण ज्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत त्यांच्या लहानपणीच्या काही 2-3 प्रसंग तुम्हाला सांगतो। श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप हो, असं श्याम याच्या आईचं हे वाक्य आहे बघा। एकदा लहानपणी साने गुरुजी, तुम्ही त्यांचं पुस्तक नाव ऐकलं असेल, कुठलं पुस्तक? मोठ्यानं म्हणा। हा, आपल्याला हे एक पुस्तक माहित आहे, परंतु आपल्याला हे माहित आहे का बघा, त्यांनी आपल्या जीवनामध्ये जवळपास 125 पुस्तकं लिहिलेली आहेत। किती? 125, म्हणजे 125च्या जवळपास पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे। आपण फक्त श्यामची आई या पुस्तकाबद्दल ऐकून आहे आणि वाचलंय किती जणांनी तो एक नंतरचा विषय आहे। लहानपणीचा प्रसंग आहे बघा। एकदा श्याम तुमच्यापेक्षा लहान होता आणि आंघोळ करून आल्यानंतर त्यांचं मातीचं घर होतं आणि त्याची आई त्याचं अंग पुसून देत होती आणि अंग पुसताना तो आईला म्हणाला, आई माझ्या पायाचे तळवे पण ओले आहेत बरं का, ते पण पुसून काढ, त्याला माती लागेल, घाण लागेल। त्यावेळेस त्याच्या आईनं म्हटलेलं हे वाक्य आहे, श्याम तू तुझ्या पायांना जसा जपतोस घाण लागू नये म्हणून, तसंच तुझ्या मनाला पण जप। मनाला जप म्हणजे त्यामधून त्याची आई काय सांगू इच्छित असेल की तुझं चरित्र जे आहे ते इतकं उत्कृष्ट आणि चांगलं झालं पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारची घाण लागू नये, कुणाही बद्दल मनामध्ये काही वैर असू नये, असं त्याच्या आईनं त्याला लहानपणी सांगितलं। त्यानंतरचा आणखीन एक प्रसंग आहे बघा। तुम्ही जर ते पुस्तक वाचलं तर अतिशय सुंदर पुस्तक आहे। पुस्तक वाचायचं जर आपल्याला कंटाळा येत असेल तर यूट्यूबला एक पिक्चर आहे, फ्रीमध्ये आहे बघा, साने गुरुजींचा श्यामची आई नावाचा जुना पिक्चर आहे। आता नवीन पण एक आलेला आहे, सुमित पब्लिकेशनचा तो पिक्चर आहे आणि तो पिक्चर बघताना त्यामध्ये त्यांनी तुरुंगात असताना ज्या रात्री सांगितलेल्या आहेत किंवा कथा सांगितलेल्या आहेत छोट्या छोट्या, त्यावर आधारित तो चित्रपट आहे। तो चित्रपट बघताना अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येतं। एका आईचं आणि एका मुलाचं काय नातं असतं आपल्याला त्या चित्रपटातून कळतं। कधी वेळ मिळाला तर नक्की बघा। एक प्रसंग आहे, श्याम दररोज आपल्या आईला पूजा करण्यासाठी फुलं आणून द्यायचा, शेजारच्या घरातून झाडावरून फुलं आणायचा। एकदा काय झालं, श्यामच्या मनात आलं की मी सगळीच फुलं घेऊन येतो झाडावरची। बरं आणली, त्यानं सगळ्या कळ्या पण तोडून आणल्या। मग दुसऱ्या दिवशी ते झाड ज्यांचं होतं तिथली मुलं आणि शेजारची मुलं भांडायला आली किंवा तक्रार करायला आली याच्या आईकडे। त्याच्या आईला सांगितलं की श्यामने काय केलं तर सगळ्या फुलं पण तोडली आणि कळ्या पण तोडल्या। त्याच्या आईनं त्याला लगेच जवळ बोलावलं। आता त्याच्या आईनं काय केलं असेल, कदाचित आपली आई असती तर 2-3 ठेवून दिले असते आहे का नाही, परंतु तसं नाही। त्याच्या आईनं त्याला समजावून सांगितलं, अरे बाळा त्या कळ्यांची, ते जे झाड आहे ते त्या कळ्यांची आई आहे, जर तू त्यांना त्यांच्यापासून वेगळं केलंस तर ती चांगल्या प्रकारे उमलू शकणार नाहीत, फुलू शकणार नाहीत, म्हणून त्या कळ्यांना त्या झाडावरून तोडायचं नाही आणि सगळीच फुलं आपल्यालाच मिळाली पाहिजे, हा चुकीचा विचार आहे। पण यातून आपल्याला हे समजतं की ती म्हणजे परोपकाराची भावना किंवा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी किंवा सगळ्यांचा विचार करणारी भावना आपल्याला यातून कळून येते। त्यानंतर एक प्रसंग सांगतो शेवटचा, तो म्हणजे श्याम, त्याला एक भाऊ होता बघा, तुम्हाला माहित नसेल, त्याला एक भाऊ होता श्याम आणि त्याचा भाऊ, आणि त्यांना एक बहीण पण होती। दोघ जण खेळत होते अंगणामध्ये। तुळशी वृंदावनाचं अंगण मोठं लांबलचक अंगण होतं आणि खेळता खेळता त्या ठिकाणी टपकन असा मोठ्यानं आवाज आला। तिथं एक झाड होतं उंच, त्या झाडावरून काहीतरी खाली पडलं होतं। मग ते दोघं भाऊ गेले शोधायला, काय पडलंय बघूया। मग त्यांच्या असं लक्षात आलं की एक छोटंसं पाखराचं पिल्लू त्या ठिकाणी पडलं होतं। दोघांनी त्याच्याजवळ गेले, बघितलं काय झालंय तर त्याची अतिशय दुर्दशा झालेली होती। का तर त्या पिल्लाला नीटचे पंख सुद्धा फुटलेले नव्हते, त्याचे डोळे सुद्धा उघडलेले नव्हते आणि ते पिल्लू वरतून पडल्यानंतर अतिशय त्याची वाईट अवस्था झालेली होती।
मग काय करायचं तर त्यांनी हातात घेतलं. लहान मुलं त्यांना कौतूहल असतं, बघितलं तर ते त्या पिल्लाचं जे संपूर्ण शरीर होतं, जसं लोहाराचा भाता हलतो तसा सारखं त्याचं शरीर हालत होतं. त्या पिल्लाला खूप जोराचा मार लागलेला होता. या मुलांनी काय केलं दोघांनी, आता ते दोघंही लहान बाळ, त्यांनी काय केलं घरात आणलं. घरात आणल्यानंतर एका कापसावर त्याला ठेवलं त्या पिल्लाला, आणि कदाचित त्याला भूक लागली असेल म्हणून त्याच्या चोचीमध्ये तांदळाच्या कण्या, पाणी, कणिक असं ओतायला लागलं. आता ते लहान मुलं, त्यांना काही कळत नव्हतं, त्यांचं अपूर्ण ज्ञान होतं. त्यांना हे कळालं नाही की कदाचित आपण त्याला जबरदस्ती भरवतोय म्हणून ते मरल म्हणून. कसं असतं की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल प्रेम असेल, परंतु त्याबद्दल आपल्याला ज्ञान पण पाहिजे किंवा शक्ती पण पाहिजे. जीवन जर आपल्याला सफल करायचं असेल, प्रेम, ज्ञान आणि शक्ती या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपल्याजवळ जर प्रेम असेल तर तो आपल्या हृदयाचा विकास करतं, ज्ञान असेल तर आपल्या बुद्धीचा विकास होतो, आणि शक्ती असेल तर शरीराचा विकास होतो. एखादी आई आहे, तिला आपल्या बाळाबद्दल खूप प्रेम आहे, परंतु ते बाळ जर आजारी असेल तर त्याला कोणत्या गोष्टी खायला द्यायच्या, कोणत्या गोष्टी खायला नाही द्यायच्या हे जर त्या आईला माहीत नसेल तर कदाचित ती अशा पण गोष्टी भरवेल आपल्या बाळाला ज्यामुळे ते बाळ आणखी आजारी पडेल. त्या मुलांना ज्ञान नव्हतं, त्यांना खूप प्रेम वाटत होतं त्या पिल्लाबद्दल, ते जगलं पाहिजे असं वाटत होतं. थोड्या वेळाने त्यांची आई आली, त्याच्या आईला त्यांनी दाखवलं, अगं आई बघ हे कसं करतंय पिल्लू, नुसतं त्याला हात लावलं की ची ची ओरडतंय. मग त्याच्या आईने त्यांना सांगितलं, अरे बाळा तो इतक्या वरून पडलाय, तो आता थोड्या वेळानं का होईना मरेल, पण त्याला शांततेनं मरू द्या, तुम्ही त्याला त्रास देऊ नका, सारखा सारखा हात लावू नका, कदाचित ते त्याच्यामुळे लवकर मरेल किंवा त्याला इजा पोहोचेल. मग हे दोघं त्याच्याजवळ बसली, साने गुरुजी, श्याम आणि त्याचा भाऊ, दोघ जण त्या ठिकाणी बसली आणि त्या पिल्लाशी बोलू लागली. काय बोलू लागली, त्यांचं एक वाक्य आहे तुम्हाला सांगतो, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही ठेवणार हो, तू बरा हो व आपल्या आईकडे उठून जा. आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको मरू रे. ती केविलवाणी ओरडत असेल, गिरट्या घालत असेल, म्हणजे बघा त्या लहान मुलांच्या मनामध्ये काय भावना होत्या. त्यानंतर त्या मुलांनी त्याला थोडंसं 1-2 दिवस त्याची शुश्रूषा केली, परंतु शेवटी ते पिल्लू मेलच. मग ते मेलेलं बघून ती दोघं रडायला लागली. त्याची आई तिथं आली, आईने त्यांची समजूत काढली. मग ते म्हटले की आता आम्ही याला पुरणार, जमिनीमध्ये गाडणार. कुठं पुरू याला, आईला विचारलं. आई म्हटली की जा, तिथं एक शेवंतीचं आणि मोगऱ्याचं झाड आहे, त्याच्या खाली त्याला पूर, म्हणजे त्या झाडाला चांगली फुलं येतील, तुम्ही त्या पिल्लाला छान प्रेम दिलंय ते तुम्हाला त्या फुलांमधून परत मिळेल. मग ती दोघं त्या ठिकाणी गेली. त्यांनी आईकडून एक चिंदी कापड घेतला, त्यामध्ये त्याला गुंडाळलं, त्या ठिकाणी खड्डा केला, आणि खड्डा करत असताना यांच्या डोळ्यामधून अश्रू टपकत होते. त्यांना त्या पिल्लाबद्दल खूप वाईट वाटत होतं. अतिशय छोटंसं पिल्लू ते, त्यांनी त्या खड्ड्यामध्ये फुलं टाकली, त्याच्यामध्ये ते पिल्लू ठेवलं, त्याच्यावर माती लोटायला लागले, परंतु ती लोटवेना, कारण की त्या पिल्लासोबत त्यांचा तेवढा प्रेम, जिव्हाळा जुळला होता. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी माती लोटली, त्याच्यावर एक छानसा मोठा दगड ठेवला की एखाद्या प्राण्याने त्याला बाहेर काढू नये म्हणून. त्यानंतर ते घरात आले. आता इथून पुढचा प्रसंग बघा मुलांनो, हा प्रसंग आपल्याला भूतदया शिकवतो. परंतु ते घरात आल्यानंतर एका कोपऱ्यात बसले दोघं रडत होते. आई आली, आई म्हटली काय झालं, काय नाही, आता आम्ही सुतक पाळणार. सुतक माहित आहे का तुम्हाला सगळ्यांना, कधी पाळलं जातं रे, जेव्हा आपल्या घरचं कोणीतरी आपलं वारतं, देवाघरी जातं. मग आई हसायला लागली. आई म्हटली अरे सुतक कशाचं, तर म्हणले जशा प्रकारे आपल्या घरातलं कोणीतरी वारतं मग आपण सुतक पाळतो. तर ती आई म्हटली अरे तसं नसतं, सुतक केव्हा पाळलं जातं तर जुन्या काळामध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा घरात मृत्यू व्हायचा आणि तो मृत्यू जर साथीच्या रोगाने झाला, बघा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, जर तो मृत्यू साथीच्या रोगाने झाला तर त्याचे जे जंतू असतात, त्याच्या जे आपतेष्ट आहेत, त्याच्या घरातले जे नातेवाईक आहेत, त्यांच्या अंगावर जर राहिले असतील तर त्या लोकांनी काही दिवस बाकीच्या लोकांपासून लांब राहायचं असतं. म्हणजे ते जंतू असतील, जीवाणू असतील, विषाणू असतील, ते दुसऱ्यांना लागू नये, गावात कोणाला लागू नये म्हणून थोडा वेळ ते लांब राहायचं, 7-8 दिवस. त्याला म्हणायचे सुतक. आज आपण सर्रास सुतक पाळतो, परंतु सुतक पाळण्यामागचा खरा उद्देश तो होता. मग ते श्याम म्हटला अरे आई तुला हे कसं काय माहित, तर म्हणे आपल्या घरी एक गृहस्थ आले होते, त्यांनी मला सांगितलं म्हणून ते मला माहित आहे. त्यानंतर त्या मुलांची समजूत काढली, त्याला सांगितलं हातपाय धु आणि जा. त्यानंतर ती आई त्या मुलांना काय म्हणते ते ऐका. शेवटचं वाक्य आहे, देवाच्या लेकरास, किड्या मुंग्यांना तुम्ही जशा प्रकारे प्रेम देता, पशु पक्ष्यांना जशा प्रकारे प्रेम देता, ते प्रेम एक दिवस शतपटीने देव बाप्पा आपल्याला देतो.
त्या लहान मुलाला समजून सांगताना ती आई म्हणते, तुम्ही जसं सगळ्यांवर प्रेम करता तसं ते शतपटीनं देव तुम्हाला परत देतो. तुम्ही एक दाना पेरला की त्याच्यापासून भरलेलं कणीस उगवतं. श्याम, तुम्ही पाखरांवर जसं प्रेम केलं तसे पुढे एकमेकांवर प्रेम करा. आपल्या पशु पक्ष्यांवर प्रेम कराल आणि आपल्या भावांना विसराल असं करू नका. सगळ्यांना समान प्रेम द्या. सगळी भावंड मिळून मिसळून राहा. अशा प्रकारचा संदेश त्या श्यामच्या आई पुस्तकामधून आपल्याला बरेच संदेश असे मिळतात. अशा एका महान मानवाची पुण्यतिथी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. तुम्हाला जर माहित नसेल तर सांगतो, त्या श्यामची आई बालपणीच वारली. त्याचा आईचा सहवास खूप कमी मिळाला. कदाचित हे सुद्धा कारण असेल की त्या एका महामानवानं आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या जीवनाचा शेवट हा आत्महत्येनं केला. आई आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची असते हे आपल्याला या प्रसंगामधून समजतं. एवढं बोलून मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.